आपण अर्थशास्त्र हा विषय पाहतोय आणि अर्थशास्त्रामध्ये आपण प्रकरण पहिलं पाहतोय. आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. प्रकरणाचं नाव लक्षात आलं, सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंग्रजीत काय म्हणतात त्याला? इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. काल विद्यार्थ्यांना आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, संकल्पना आणि व्याख्या पाहिल्या. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती देखील पाहिली. आज आपण दुसरा प्रश्न पाहतोय. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. लक्षात आलं? सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. 8 गुणांना हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येण्याची शक्यता आहे. 4 किंवा 8 गुण. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? एकदा आठवा बरं. काय व्याख्या सांगितली होती? तुम्हाला मी 4 व्याख्या सांगितल्या होत्या. त्यात पहिली व्याख्या होती बोल्डिंग यांची, केनेथ बोल्डिंग. पुन्हा एकदा मी व्याख्या सांगतो. सूक्ष्म अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करीत नाही, तर अर्थव्यवस्थेतील विशिष्ट किंवा व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करते. व्याख्या आठवा. सूक्ष्म अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करीत नाही, तर अर्थव्यवस्थेतील विशिष्ट किंवा व्यक्तिगत किंवा ठराविक किंवा सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते. आता ही आपण व्याख्या पाहिली होती. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहू. पहिलं वैशिष्ट्य आहे सूक्ष्म किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास. पहा आता याचं स्पष्टीकरण. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट किंवा व्यक्तिगत किंवा ठराविक किंवा सूक्ष्म घटकांचाच अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात काय? सूक्ष्म किंवा वैयक्तिक किंवा लहान किंवा विशिष्ट किंवा ठराविक घटकांचाच अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी व वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न व वैयक्तिक खर्च म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न, एका व्यक्तीचा खर्च, व्यक्तिगत बचत व व्यक्तिगत गुंतवणूक, एका व्यक्तीची बचत, एका व्यक्तीची गुंतवणूक, एक कुटुंब, एक उत्पादक, एक उपभोक्ता, अशा लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे याचं मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत. कोणताही शब्द वापरा, मूल्य सिद्धांत म्हणजेच किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रालाच मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असेही म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हणतात? मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत. कारण वस्तू व सेवांच्या आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. काय सांगितलं? वस्तू व सेवांच्या आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आता तिसरं वैशिष्ट्य पाहू आपण. आंशिक समतोल. बरोबर? पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचाच अभ्यास केला जातो. महत्वाचं वैशिष्ट्य आहे हा. पूर्वी खूप वेळा रिकाम्या जागेला प्रश्न यायचा. सूक्ष्म अर्थशास्त्रात काय? आंशिक समतोलाचाच अभ्यास केला जातो. आता आंशिक समतोलामध्ये काय? एक व्यक्ती, एक कुटुंब, एक उत्पादक, एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था इत्यादीच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे गृहीतांवर आधारित. पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत हे गृहीतांवर आधारित असतात. काय सांगितलं? सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत हे गृहीतांवर आधारित असतात. आता कोणकोणत्या गृहीतांवर आधारित असतात? पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत हे इतर परिस्थिती कायम, पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतांवर आधारित असतात. आणि या गृहीतांमुळे काय होतं? तर सिद्धांताचे स्पष्टीकरण देता येणे सोपे होते. थोडक्यात लक्षात आलं काय? सूक्ष्म अर्थशास्त्र हे थोडक्यात गृहीतांवर आधारित असते.
सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत हे गृहीतांवर आधारित असतात आणि या गृहीतांमुळे सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांतांचे स्पष्टीकरण देता येते. पुढचं आहे विभाजन पद्धत. पुढचं वैशिष्ट्य पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे का? म्हणजे सूक्ष्म घटकांचा केला जातो, म्हणजेच विशिष्ट किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. आता विभाजन पद्धतीचा म्हणजे वापर कसा केला जातो पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान वैयक्तिक घटकांमध्ये त्याचं विभाजन केले जाते. आता याचा अर्थ काय पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, तर एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, म्हणजे दरडोई उत्पन्नाचा. विभाजन पद्धत. संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात कशाचा? दरडोई उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. आता विभाजन पद्धतीचा म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण समाजाचा अभ्यास केला जात नाही, तर एका कुटुंबाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात एकूण मागणीचा अभ्यास केला जात नाही, तर एका व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तिगत मागणीचा अभ्यास केला जातो. याला म्हणतात विभाजन पद्धतीचा अभ्यास. संपूर्णचा नाही, तर एका विशिष्ट घटकाचा अभ्यास म्हणजे विभाजन पद्धत. 6वा मुद्दा आहे आपला सीमांत तत्वाचा वापर. पहा. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सोप्या भाषेत काय? सीमांत ही संकल्पना काय? सूक्ष्म अर्थशास्त्राचं मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे काय किंवा सीमांत तत्व म्हणजे काय? एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्व किंवा सीमांत परिमाण म्हणजे काय? एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. थोडक्यात काय? सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आता पुढचा मुद्दा पाहू आपण. बाजार रचनांचे विश्लेषण. पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक बाजारांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात अनेक बाजार रचनांचा अभ्यास केला जातो. आता उदाहरणार्थ कोणकोणत्या? पूर्ण स्पर्धा, शुद्ध स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, द्वयाधिकार अशा अनेक बाजारांचा अभ्यास केला जातो व या बाजारात वस्तूंच्या किमती कशा ठरतात याचाही अभ्यास केला जातो. लक्षात आलं? बाजार रचनांचे विश्लेषण म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, शुद्ध स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, द्वयाधिकार अशा अनेक बाजारांचा अभ्यास केला जातो व या बाजारात वस्तूंच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो. पुढचा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट किंवा व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय? अर्थव्यवस्थेतील विशिष्ट किंवा व्यक्तिगत किंवा ठराविक किंवा लहान म्हणजे सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करीत नाही. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, भाववाढ, लोकसंख्या वाढ अशा राष्ट्रीय प्रश्नांचा किंवा राष्ट्रीय समस्यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करीत नाही. ठीक आहे. तर आपलं आज हा प्रश्न झालेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. साधारणतः 4 किंवा 8 गुणांना येईल. धन्यवाद.